मूडमध्ये गेलेत असं राणेंनी म्हटलंय। तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या। आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं, वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे, की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळाचंच त्यांना सांगितलेलं आहे। मग अगर शिवसेनेला स्वबळावर लढायचं आहे, भारतीय जनता पक्ष स्वबळ आणि मैत्रीपूर्णची लढाई ची तयारी आहे, मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपला आपला माणूस कामाला लागला। आज पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे। आमच्याकडे प्रत्येकाकडे 50-50 सक्षम उमेदवार आहेत, रेडी आहेत। तर साताऱ्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं राज्यभर खळबळ उडाली आहे। आत्महत्येवेळी आरोपींच्या नावाचा उल्लेख करत महिला डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहिली आणि आता या प्रकरणामध्ये पोलिसांसह राजकीय नेते मंडळींची नावं देखील समोर येऊ लागली आहेत। दरम्यान सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला आरोपी प्रशांत बनकर याला पुण्यातनं पोलिसांनी अटक केली आहे। त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रशांत बनकरनं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केला होता। आरोपी बनकर हा मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता। 30 तासांनंतर पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला बेड्या ठोकण्यात आल्या। तर या डॉक्टर महिलेच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या एका आरोपीला सध्या गजाआड करण्यात आलंय, मात्र अद्याप इतर आरोपी मोकाट आहेत आणि पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे। महिलेनं सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला PSI गोपाल बदनेचा 2 दिवसांपासून शोध सुरूच आहे। गोपाळ बदनेनं पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आलाय। दरम्यान फरार आरोपी गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये आढळलंय। त्यानुसार पोलीस पथक पंढरपूर आणि बीडमध्ये त्याचा शोध घेत आहेत। मात्र निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला अटक कधी करणार असा सवाल आता उपस्थित होतोय। तर या प्रकरणामध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप केलेत। माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे भाऊ अभिजित निंबाळकर सर्व यंत्रणा चालवतात आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असा आरोप करत अंबादास दानवेंनी रणजित निंबाळकरांनाही यामध्ये आरोपी करण्याची मागणी केली आहे। तर दानवेंनी केलेल्या आरोपांवर निंबाळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। या प्रकरणाची चौकशी होत असताना पोलीस अधिकारी, राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे। एखाद्या थातूर मातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही। यातला PI महाडिक असतील, माजी खासदारांचे PA असतील, मी तर म्हणेल माजी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे। या विषयाचा दुसरं त्यांनी सांगितलं प्रांत अधिकारी कार्यालयाचा, तर प्रांत अधिकारी कार्यालयाचा आणि या घटनेचा काय संबंध आहे का? वातावरण गढूळ करण्याचे एकंदर चालले, चुकीच्या माहितीच्या आधारे, ज्याच्यामध्ये कुठलेही पुरावे नाहीत, काही नाही, अशा माहितीच्या आधारे हे षडयंत्र चालले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। दरम्यान उद्या फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे आणि फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेवर सावट आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। पुढची महत्त्वाची बातमी, मतदार याद्यांमधल्या घोळावरून महाविकास आघाडी आणि मनसेनं निवडणूक आयोगासह राज्य सरकारविरोधात जंग छेडली आहे। याच मुद्द्यावर 1 नोव्हेंबरला मुंबईत मविया आणि मनसे संयुक्तरित्या मोर्चा काढणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या मोर्चासंदर्भात मनसे आणि मवियाच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। तर अखेर या मोर्चाचा मार्ग ठरल्याचं समोर येत आहे। 1 नोव्हेंबरला मुंबईतल्या फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल। सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलं आहे। दरम्यान मविया आणि मनसेच्या नेत्यांकडून मोर्चासाठी आझाद मैदानाची पाहणी देखील करण्यात आली। राज ठाकरेंकडून देखील मोर्चाची जोरदार तयारी करण्यात येते आहे। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मोर्चाच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। न भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल असं नियोजन करा अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत।
फॅशन स्ट्रीट मेट्रो मार्गे महानगरपालिका म्हणजे हिंदू जिमखान्यापासून निघणार. नाही, फॅशन स्ट्रीटपासून निघा मेट्रो महानगरपालिका आणि जे काही भाषणं असतील ते मुंबई मुंबई महापालिकेच्या महानगरपालिकेच्या समोर किती वाजता साधारणपणे हा मोर्चा निघणार आहे आणि काय सूचना? 3:30ची वेळ दिलेली आहे. बरं. आता त्याच्या बाबतीत अजून सगळी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत सांगते. आणि यानंतर 10च्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत